नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की कीर्तनासाठी मोठ्या बाई इंदूचं नाव घेतात. सगळेजण खूप खुश होतात. आता बाळंभट म्हणतात की हे बेस्ट आहे. आता बाळंभट म्हणतात की आपल्या इंदूचं कीर्तन म्हणजे सगळीकडे आनंदी आनंद. आता मोठ्या बाई खुश होऊन म्हणतात की म्हणजे सगळ्यांना पटलं तर, आणि रामकृष्ण हरी म्हणून त्या जायला लागतात. तितक्यात आप्पा त्यांना थांबवत म्हणतात की 1 मिनिट, आणि महाले मास्तरांना आणि बाळंभटांना म्हणतात की तुम्ही जरा बसा. तेव्हा मोठ्या बाई आप्पांना विचारतात की आता काय झालं आप्पा. तेव्हा आप्पा म्हणतात की मी काय म्हणतो, साळगावकर महाराजांचं कीर्तन रद्द करून इंदूचं कीर्तन ठेवण्यापूर्वी व्यंकू महाराजांशी थोडंसं बोललं पाहिजे असं मला वाटते. हे ऐकून मोठ्या बाई खूप टेन्शनमध्ये येऊन आप्पांकडे बघायला लागतात. तेव्हा सगळेजण बरोबर आहे म्हणायला लागतात. आता हे सगळं ऐकून मोठ्या बाई खूपच टेन्शनमध्ये येतात आणि आप्पांना म्हणतात की का, कशासाठी, व्यंकट भाऊजी थोडीच ना आहेत कमिटीमध्ये, आता आपणच सगळं बघायचं आहे. यावर आप्पा म्हणतात की बरोबर आहे मोठ्या बाई, पण व्यंकट महाराजांनी शब्द दिलाय म्हणून ते आपल्याकडे येणार आहेत, आणि व्यंकट महाराजांचा शब्द आहे ना शेवटी. यावर महाले मास्तर सुद्धा म्हणतात की हो, आणि व्यंकट महाराजांनी जर शब्द दिला असेल ना तर तो आपण मोडता कामा नये. अहो, किती काही झालं तरी ते गादीचे वारस आहेत. बाळंभट सुद्धा म्हणतात की मोठ्या बाई, नाही म्हणजे इंदूचं कीर्तन होण्याआधी आपण व्यंकट महाराजांशी एकदा बोललं पाहिजे, आणि व्यंकट महाराज तिचे गुरु आहेत आणि त्यांच्या परवानगीशिवाय ती तरी कीर्तन कशी करेल. महाले मास्तर म्हणतात की आणि तिने ते करूही नये. यावर आप्पा म्हणतात की पटलं ना तुम्हाला, आणि थांबा, आपण व्यंकट महाराजांशी बोलूनच घेऊ. असं म्हणून ते व्यंकू महाराजांना फोन करायला लागतात. मात्र व्यंकू महाराज काही फोन उचलत नाहीत. तेव्हा आप्पा म्हणतात की ते आत्ता काही फोन उचलत नाही आहेत, पण उद्या दुपारपर्यंत माझं त्यांच्याशी बोलणं होईल, तेव्हा आपण ठरवूयात. आता व्यंकू महाराजांचा फोन लागत नाही हे बघून मोठ्याबाई खूपच खुश झालेले असतात, आणि ते थोडासा विचार करत आप्पांना म्हणतात की मी काय म्हणते आप्पा, आता तुम्हाला माझं म्हणणं पटतच नाही आहे, पण तरीही पटते का बघा. आता आमचे व्यंकट भाऊजी बाहेर गावी गेलेत, एका मोठ्या कार्यासाठी गेलेत. आता इथल्या छोट्या मोठ्या गोष्टी सांगून त्यांना कशाला त्रास द्यायचा. त्यापेक्षा म्हणजे आता पहा, ते साळगावकर महाराज, त्यांना द्यायला आपल्याकडे पैसे नाही आहेत. आणि ते बाळंभटला म्हणतात की बाळंभट, तुम्ही तुमच्या घरून पैसे आणू शकता का. तेव्हा बाळंभट अडखळत म्हणतात की मी कसे देणार, म्हणजे आणू कुठून. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की तेच म्हणते मी, आपण कुणीच नाही आणू शकत, कुणाकडेच पैसे नाही आहेत तितके, आणि एकादशीचे कीर्तन तर झालंच पाहिजे, पण साळगावकर महाराजांना द्यायला आपल्याकडे पैसे नाही आहेत. म्हणूनच तर म्हणते की आपण इंद्रायणीचे कीर्तन इथे ठेवूया. पण तुमचाही मुद्दा बरोबर आहे की इंद्रायणीचं कीर्तन जर आपल्याला ठेवायचं असेल तर आपल्याला व्यंकट महाराजांची परवानगीची गरज आहे. आता व्यंकट महाराजांची परवानगी घ्यायची तर ते इथे पाहिजेत, पण ते इथे नाही आहेत ना, मग परवानगी घेणे तर गरजेचं आहे, का तर ते गादीचे वारस आहेत ना. म्हणून सगळेजण मोठ्याबाईंचं बोलणं लक्ष देऊन ऐकत असतात. मोठ्याबाई म्हणतात की ते जर इथे नसले तर शकुंतला आहे ना. व्यंकट महाराज गादीचे वारस आहेत आणि शकुंतला त्यांची पत्नी, म्हणजे त्यांच्या अनुपस्थित गादीच्या संदर्भातील निर्णय शकुंतला घेऊ शकते. आणि हां, तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे की व्यंकट भाऊजी हे इंद्रायणीचे गुरु आहेत, आणि त्याच न्यायाने शकुंतला ह्या गुरुमाता झाल्या, म्हणजे त्यांची परवानगी गरजेची आहे. त्यांच्या अनुपस्थित म्हणजे व्यंकट भाऊजींच्या अनुपस्थित गरजेचं आहे. पण मग आपण त्यांना विचारूया. आणि त्या आप्पांना म्हणतात की काय आहे आप्पा, आता ते नवरा बायको आहेत. व्यंकट भाऊजी आणि शकुंतला, त्यांचा अधूनमधून फोन होत असतो. शकुंतला त्यांच्या कानावरती घालेल, आणि झालं तर तुमचा फोन आज नाही लागला, उद्या पण नाही लागला, आणि परवा पण नाही उचलला त्यांनी, तर काय झालं मग, सगळं लांबत जाईल हो. आणि त्या सगळ्यांना विचारतात की तर काय वाटतं तुम्हाला, शकुंतला बाईंची परवानगी घेऊया ना आपण. यावर सगळेजण एकमेकांकडे बघून विचारायला लागतात की काय वाटतं तुम्हाला. मोठ्याबाई आप्पांना विचारतात की आप्पा काय वाटतं तुम्हाला. आप्पा थोडेसे टेन्शनमध्ये येतात आणि म्हणतात की जर शकुंतला वहिनी परवानगी देणार असेल तर विचार करायला हरकत नाही. हे ऐकून मोठ्याबाई खूप खुश होतात आणि म्हणतात की विचार करायला हरकत नाही, झालं तर. आणि परत त्या थोडंसं थांबतात आणि म्हणतात की नाही, तुम्हीच रीतसर विचारा काय आहे, आम्ही दोघे घरचंच पडतो, उगाच मी नको बोलायला, तुम्हीच बोला आणि तुम्ही परवानगी घ्या, मी तुमच्यासोबत आहे, झालं तर मग रामकृष्ण हरी. असं म्हणून मोठ्याबाई खूपच खुश झालेल्या असतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की गोपाळ अभ्यास करत बसलेला असतो. तेव्हा तिथे अंताजी येतात आणि दरवाजावरती वाजवायला लागतं. तेव्हा गोपाळ चिडून म्हणतो की पप्प्या, टाईमपास करायला आला असेल ना तर जा बरं इथून. तेव्हा अंताजी पाठीमागून म्हणतात की माणसं तरी बघ जरा कोण आले. गोपाळ घाबरत पाठीमागे बघतो आणि अंताजींना बघून म्हणतो की अरे काका,
तू? तेव्हा अंताजी म्हणतात की हो अंताजी दिग्रसकर, खानदानी काय उगा आहे का? तेव्हा गोपाळ म्हणतो की सॉरी बरं का काका, तो पप्या ना खूप बिनकामी आहे, दिवसातून कधी पण येतो म्हणून त्याला तसं बोलावं लागतं, सॉरी, माफ करा मला. तेव्हा अंताजी गोपाळजवळ बसत म्हणतात की अरे तू नको सॉरी बोलू रे, माय लकी मॅस्कॉट. गोपाळ खुश होऊन म्हणतो की जमलं तर मग. अंताजी खुश होत म्हणतात की त्याच लकची गरज आहे रे तुझ्या काकाला. तेव्हा गोपाळ विचारतो की म्हणजे? अंताजी म्हणतात की अरे ते जाऊ दे, पण उद्या ना तू माझ्यासोबत येणार ना? तेव्हा गोपाळ विचारतो की कुठे? तेव्हा अंताजी सांगतात की जिथे पुतण्या आल्यावर तुझ्या काकांचं नशीब बदलतं तिथे. हे ऐकून गोपाळ थोडासा नाराज होतो. आता अंताजी स्वतःशीच म्हणतात की नाही एकेकाला नागडा केला ना तर अंताजी नाव नाही. टेबल काय फिरला, माजलेत सगळे. गोपाळ खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो. आता अंताजी गोपाळला म्हणतात की तू चल माझा मॅस्कॉट म्हणून, मग दाखवतो एकेकांना. यावर गोपाळ मात्र काहीच न बोलता उठून उभा राहत अंताजींकडे बघायला लागतो. तेव्हा अंताजी गोपाळला विचारतात की काय तुझा चेहरा का असा भंजाळल्यासारखा झाला, येतोयस ना माझ्याबरोबर? तेव्हा गोपाळ म्हणतो की मी नाही येऊ शकत. तेव्हा अंताजी शॉक होऊन गोपाळकडे बघायला लागतात आणि गोपाळला विचारतात की का नाही येऊ शकत? तेव्हा गोपाळ जरा घाबरतो आणि अडखळत म्हणतो की ते अभ्यास करायचा आहे ना मला, आणि ते दुसरं कारण म्हणजे, आणि दुसरं असं आहे की, आणि तो शांत बसतो. तेव्हा अंताजी गोपाळला विचारतात की अभ्यास आहे हे कारण मला काही पटत नाही, कारण गोपाळ शेठ आमच्या अभ्यासात हुशार आहेत, काकासोबत न येण्याचं दुसरं कारण काय? तेव्हा गोपाळ घाबरत सांगतो की ते म्हणजे बाबांनी बंदी केली आहे मला, बाबांना नाही आवडत मी तुझ्यासोबत तिकडे गेलेलं, मी येतो की नेहमी तुझ्यासोबत, कुठे नाही म्हणतो पण आत्ता. तेव्हा अंताजी काहीच न बोलता तिथून निघून जायला लागतात आणि जाता जाता पाठी वळून गोपाळकडे बघतात. गोपाळ मात्र मानेनच नाही म्हणून सांगतो. तेव्हा अंताजींना खूप वाईट वाटतं आणि ते तिथून निघून जातात. इकडे गोपाळसुद्धा खूपच इमोशनल झालेला असतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की इंदू शाळेत जाण्यासाठी आदूला आवाज देत असते आणि आदूला आद्या आद्या म्हणून आवाज देते. तितक्या तिथे मोठ्याबाई येतात आणि इंदूला असं आदू म्हणताना पाहून मोठ्याबाईंना खूपच राग येतो आणि त्या रागाने इंदूकडे बघायला लागतात आणि रागाने इंदूवर हात उगारत इंदूला ओरडत म्हणतात की नालायक, माझ्या अधोक्षजला आदू आदू म्हणते, तू आदू, तुझं खानदान आदू, परत जर आदू म्हणालीस ना तर तुझ्या कानाखाली आवाजशी खाणकन देईल ना. तरीही इंदू आदू आदूच म्हणत असते. तेव्हा मोठ्याबाई अचानक भानात येतात आणि त्या इंदूकडे बघायला लागतात आणि म्हणतात की इंद्रायणी, आणि म्हणतात की इंद्रायणी अधोक्षज म्हणावं, म्हण बघू अधोक्षज. तेव्हा इंदू अधोक्षज असं म्हणते आणि मोठ्याबाई खुश होऊन म्हणतात की काय गोड बोलतेस ग अधोक्षज, अगदी कानात गुदगुल्या होतात बघ, परत म्हण बघू. तेव्हा इंदू अधोक्षज म्हणायला लागते आणि घाबरत मोठ्याबाईंना विचारते की कुठे गेला तो? मोठ्याबाई म्हणतात की तो ना शाळेला जाण्यासाठी अजून तयार नाही झालाय, तू एक काम कर, तू जा पुढे, मी अधोक्षजला मागून पाठवते, तो तयार नाहीये, मात्र तू तयार राहा. तेव्हा इंदू विचारते की कसली तयारी? मोठ्याबाई सांगतात की अगं कीर्तनाची, आपल्याकडे एकादशीला व्यंको महाराज कीर्तन करतात की नाही, पण यावेळेस व्यंकट भाऊजी काही नाही आहेत ना, म्हणून त्यांच्या जागी कुणीतरी कीर्तन करायला पाहिजे ना, आणि तू तर त्यांची शिष्य आहेस, तूच त्यांची जागा घेतली पाहिजेस ना. इंदू थोडीशी टेन्शनमध्ये येत म्हणते की मी व्यंको महाराजांची जागा घेऊ. तेव्हा मोठ्याबाई इंदूला म्हणतात की तू कीर्तन केलं तर व्यंकट भाऊजींना किती आनंद होईल, अभिमान वाटेल, आणि आपल्या गुरुला आपला अभिमान वाटावा असं वाटतं ना तुला, मग तुला तर कीर्तन करायलाच पाहिजे, म्हणूनच सांगते की तू तयारीला लाग. आणि ते इंदूला त्यांच्याजवळील चॉकलेट देत म्हणतात की हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय, चॉकलेट. तेव्हा इंदू म्हणते की नाही नको. मोठ्याबाई इंदूला विचारतात की का नको, जर आत्ता खायचं नसेल तर तू तुझ्या दप्तरात ठेवून दे आणि शाळेतून परत येताना चॉकलेट खाते, हे घे, असं म्हणून ते इंदूच्या हातात चॉकलेट ठेवतात आणि म्हणतात की परत एकदा अधोक्षज म्हण बघू. तेव्हा इंदू म्हणते की अधोक्षज. तेव्हा मोठ्याबाई खुश होऊन म्हणतात की जा आता, जा शाळेत. तर दुसरीकडे आपण पाहतो की गोपाळसुद्धा शाळेत जायला निघालेला असतो. तेव्हाच गोपाळला अंताजी आणि टरमाळा बोलत असल्याचा आवाज येतो. अंताजींना टरमाळा म्हणत असतात की अंताजी असं नका करू, लोक काय म्हणतील. तेव्हा अंताजी म्हणतात की म्हणू दे ना, काय म्हणतील, टिंगल उडवतील ना तर उडवू दे, पण हा अंताजी आज रात्री खेळायला येणार नाही म्हणजे येणार नाही. यावर टरमाळा म्हणतो की अंताजी एकच बाजी अंताजी आहे तुम्ही, जर तुम्ही असं केलं तर लोक हसतील तुमच्यावर. हे सगळं ऐकून गोपाळला खूप वाईट वाटत असतं. आता टरमाळ्या अंताजींना म्हणतो की याचं काहीच नाही वाटणार का तुम्हाला? अंताजी म्हणतात की वाटतं ना,
ठेचा लागतात, अंताजीच्या काळजाला भोकं पडतात, अंगाला सुया खुपसल्यासारखं होतं. पण परवा नाही आहे, कारण गोपाळ नाही आहे तर मी नाही आहे. लकी मेस्कॉट आहे आपला तो, आणि बिना नशिबाचं खेळायला जाणं म्हणजे बरबादी आहे. तेव्हा टरमाळ्या अंताजींना म्हणतो की त्या शंकर्याने चॅलेंज दिले तुम्हाला. अंताजी नाराज होत डोक्यावरची टोपी काढत म्हणतात की हरलो म्हणून सांग. तेव्हा टरमाळ्या अंताजींना म्हणतो की अंताजी, सगळं गाव तुमच्यावरती हसेल, आणि ते पोरगं तुमचा पुतण्या आहे ना, एक कानाखाली द्या त्याच्या आणि चला घेऊन त्याला. तेव्हा अंताजी रागाने टरमाळ्याच्या कानाखाली देत म्हणतात की टरमाळ्या, काळजाचा तुकडा आहे आपला गोप्या, इगो आहे आपला, आणि आपल्या इगोला टच करायचा नाही. गोप्याला एक गोष्ट माहिती नाही की नारायणी आणि आदोक्षसपेक्षा तो आपल्याला आपल्या जवळचा आहे. हे सगळं ऐकून गोपाळ खूपच इमोशनल झालेला असतो. अंताजी म्हणतात की मी मेल्यावर माझ्या चितेला अग्नी आदोक्षच नाही तर माझा गोप्या देईल. आज तो म्हणतोय ना नाही, पण त्याची मर्जी. पण जेव्हा तो काकाला आवाज देईल ना, तेव्हा त्याचा हा काका मरणाच्या दारातून बाहेर येईल आणि त्याला मदत करेल. गोपाळ खूपच इमोशनल झालेला असतो आणि रडत असतो. आता टरमाळ्या अंताजींना म्हणतो की किती जीव लावतात त्याला, नका इतका जीव लावू, स्वार्थी आहे तुमचा पुतण्या. हे ऐकून अंताजी जोरात त्या माणसाच्या म्हणजे टरमाळ्याच्या कानाखाली देतात आणि म्हणतात की गोप्या जीव आहे आपला, आणि रागाने तिथून निघून जातात. गोपाळला खूपच वाईट वाटलेलं असतं आणि तो डोळे पुसत पुसत तिथून निघून जातो. आता गोपाळ तिथून निघून गेल्यावर अंताजी हळूच गोपाळला बघायला लागतात आणि हसत म्हणतात की कसा बाण लागला, एका दणक्यात 2 पक्षी मारले मी. आणि ते टरमाळ्याला म्हणतात की टरमाळ्या, आता माझं नशीब कसं चालत येतंय ना माझ्याकडे, तर बघच. तर दुसरीकडे आपण पाहतो की सर्व फंटा गँग बोलत बसलेले असतात. आता इंदू सगळ्यांना विचारते की कीर्तनासाठी कुठला विषय निवडून, तेच कळत नाही आहे मला. तेव्हा पप्प्या म्हणतो की इंदू, तू कुठलाही विषय निवड, तुझं कीर्तन एकदम झाकच होणार बघ. इंदू पप्प्याला म्हणते की पप्प्या, हे जरा जास्तच नाही झालं का? तेव्हा टिंग्या म्हणतो की नाही, याबाबत मी पप्प्याला अनुमोदन देतो. तेव्हा सगळेच हसायला लागतात. इंदू म्हणते की अनुमोदन नसतं रे, ते अनुमोदन असतं. आता परी इंदूला म्हणते की इंदू, देव तारी त्याला कोण मारी हा विषय वरती कीर्तन कर ना. इम्रान म्हणतो की विषय तर भारी आहे, पण तो ना मोठ्या माणसांचा आदर कसा करावा ना, यावर कीर्तन कर, एकदम भारी होईल. हे ऐकून इंदू थोडीशी विचारात पडते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.